क्लासेस या गणित मार्गदर्शनामध्ये आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपमधले 10.2 बघणार आहोत. गुणोत्तर आणि प्रमाण 10.2 स्वाध्याय क्रमांक 10.2 एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या ट्रिकनं गणित सांगते. कुठलंही सूत्र न वापरता 5 सेकंदात उत्तर निघेल अशी पद्धत आहे. बघूयात. मी गणित फळ्यावर न लिहून देता वाचून दाखवते आणि लगेच सोडवायला घेते. रमेश भाई व नानू भाई यांनी अनुक्रमे रुपये 1,50,000, 5 लाख गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना 40% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला? चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण एकदम सोप्या ट्रिकने कुठलेही सूत्र न वापरता गणिताचं उत्तर. पहिलं गणिताचं उत्तर. रमेश भाईंचे भांडवल किती आहे? 1,50,000. 1,50,000. आणि नानूबाईचे भांडवल किती आहे? 5 लाख. तोटा किती झालाय? 40%. तोटा किती झालाय आपल्याला? 40% झाला. मग आपल्याला आधी 1,50,000वरती 40% तोटा पाहिजे. 1,50,000 भागिले 100 गुणिले 40. 40 भागिले 100 1,50,000 गुणिले 40 भागिले 100. ह्याला 1 2 शून्य गेले, ह्याला 1 2 शून्य गेले. 15 चोक 60. 60,000 रुपये तोटा आला. 60,000 रुपये तोटा आला रमेशबाई. आता नानूबाईंचा तोटा काढूयात. नानूबाईंनी किती गुंतवले? 5 लाख. हे पण असंच करायचं. 5 लाख गुणिले 40 भागिले 100. ह्याला 1 शून्य गेले, ह्याला 1 शून्य गेले. 4 आपण 23. 2 लाख रुपये. 2 लाख रुपये तोटा आला. म्हणजे आता आपल्याला कुणाचा विचारलंय? तोटा दोघांचाही आपण काढलाय. तोटा कुणाचा विचारलाय? प्रत्येकाला किती तोटा आलाय. म्हणजे नानूबाईंचा आणि रमेशबाईंचा. रमेशबाईंचा तोटा किती आला? 60,000. रमेशबाईंचा तोटा आणि हा नानूबाईंचा तोटा. नानूबाईंना 2 लाख आणि रमेशबाईंना 60,000. दोघांचे तोटे आले. बघा, कुठलंही सूत्र न वापरता एकदम सोप्या ट्रिकनं गणित सोडवलं आहे. अशीच पुढील गणित बघूयात. दुसरं गणित बघूयात. सीताबेन, आयशा आणि मीनाक्षी यांची भांडवली अनुक्रमे 2,400, 5,200 आणि रुपये 3,400 आहेत. त्यांना वर्षाखेर 50% नफा झाला. हा नफा वाटून न घेता त्यांची भांडवलामध्ये गुंतवला तर पुढच्या वर्षासाठी त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काढायचे. बघा, गणित खूप सोपं आहे एकदम. बघूयात, सोडूयात. ट्रिकनं गणित सोडवत आहे. बघा, सीताबेन, आयशा आणि मीनाक्षी. सीताबेन, आयशा, मीनाक्षी.
सीताबेनचं 2400 रुपये. आयशाचं किती आहे? 52. तो 5200 आणि 3400. बघा आता हे 2 शून्य काढून टाकल्यानंतर काय फक्त राहतं आपलं 24, 52 आणि 34. याला 2 न भागूया. बेकबे बेकबे बेगुणे 4, बेकबे बेगुणे 4 बेसक 12, बेकबे बेकबे बेसाती 14, 12, 26 आणि 17. 12, 26, 17 या आलं उत्तर. आता आपल्याला हे तिघ आहेत म्हणून आपल्याला काय करायचं 12 गुणिले 3 करायचं. 12 त्रिक 36, परत 26 गुणिले 3 करायचं. 26 त्रिक 78. गणितामध्ये पाढे फार महत्वाचे आहेत. पाढे पाठच झाले पाहिजेत. पाठ केल्यानंतर पटकन उत्तर येतं. 17 त्रिक 51, 36, 78 आणि 51. ह्यांचं गुणोत्तराचं प्रमाण काय येणार 36, 78 आणि 51. हे झालं उत्तर. तिसरं गणित बघूयात. गणित न लिहून देता डायरेक्ट उत्तर सांगते आहे. फक्त इथं गणित वाचते आणि उत्तर देते म्हणजे वेळ वाचेल आपला. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 2 आस 3 आस 4 आस 5 या प्रमाणात 5,60,000ची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती होते? त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? बघा 2 टाईपची उत्तरं काढायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगते, लक्ष द्या. बघा आता इथं एकूण भांडवल किती आपलं तिसरं गणित. एकूण भांडवल एकूण भांडवल 5,60,000. प्रमाण किती आहे 2 आस 3 आस 4 आस 5. 2 टिंब म्हणजे गुणोत्तर प्रमाणाचं चिन्ह आहे ते. म्हणून 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 करायचं. किती आलं उत्तर 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14. यांची बेरीज किती आली 14 आला. आता इथं जयाचा हिस्सा. जयाचं गुणोत्तर प्रमाण काय 2 आहे. जयाचा हिस्सा बरोबर 2/6 हे 14 घ्यायचं गुणिले आपलं भांडवल 5,60,000. 14 ने भागवलं 14 1 14, 14 चोक 56 आणि 0 देऊन टाकायचे 40,000. 2 गुणिले 40,000, 2 गुणिले 40,000 किती आलं? जयाचे हिस्सा 80,000. 4 दुनी 8. जयाचा हिस्सा किती आला 80,000. आता निखिलचा आपल्याला नफा काढायचा. निखिलचा नफा काढायचा. हा झाला जयाचा हिस्सा. निखिलचा नफा निखिलचा नफा किती आहे 5,56,000. किती टक्के झालाय नफा 12%. 5,60,000 गुणिले 12/100. याला 2 शून्याला 2 शून्य गेले. 12 हे 0 0 2 0 2 टाकायचे गुणाकार करायचा. 12/72. आचाले 7 12 60 7 7 67 67,200 रुपये. आता निखिलचा हिस्सा
आपल्याला सगळ्यावर 67,200 आलं. त्याचा हिस्सा किती मिळणार ना पैसा? 4/14 गुणिले 67,200. त्याला भाग घालूया. 14 एके 14, 14 चौक 56, 67, 14 7, 14 8 12 200. 56 मधून 67 गेले 11 राहिले. 14 8 12 200. हे 0 हे 0. 4 गुणिले 48. बरोबर 4 0 0, 4 0 0, 4 8 32, 7 4 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19, 19,200. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? एक 80,000 आणि दुसरं 19,200. पर्याय क्रमांक काय येईल उत्तर आपलं? 80,000 आणि 19,200. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.